कधी कधी आहे ना आजारी जर असेल ना तर घराच्या बाहेर कुठंतरी एक लांब फेरफटका मारून आलं ना तरी फ्रेश वाटतं. म्हणूनच माझ्या मिस्टरांनी ना आयुष आणि सार्थकला गावाला पाठवलं होतं. कारण सार्थक बरा आहे पण आयुष ना एवढं काही व्यवस्थित नाही, अजून त्याला बरं वाटत नाही. तर मुगाची तोडणी चालू आहे ना, तर आत्याने मुलांकडे हा मूग आणि तेवढा भाजीपाला पाठवून दिलाय. शेपूची भाजी, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लिंब एवढं सगळं पाठवून दिले. तर सगळ्यात आधी ना आता स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर सगळं आधी किचनवरचं आवरायला लागतं. आणि असं झाले ना या एवढ्या वर्षामध्ये आम्ही चौघही एकाच वेळेत आजारी पडलोय ना, असं आमच्या आठवणीतील हे आजार पण राहील कायम. तर काल होती अंगारकी चतुर्थी आणि एवढा साबुदाणा भिजू घातला होता मी. आता मुलं घरी असली की त्यांना पण साबुदाणा खिचडी आवडते, खायची असते थोडीशी जास्त भिजवला होता साबुदाणा. पण माझ्या मिस्टरांनी मला काही चतुर्थीचा उपवास करूनच दिला नाही. म्हटले काल तू ऐकलं नाही, सोमवार पकडला, पण आज चतुर्थी काय धरू नको, गोळ्या खायला लागतात, अशक्तपणा आलाय आणि कशाला जास्त करते आणि मग ते चिडचिड करतील ना, म्हणून मी पण काही चतुर्थी पकडली नाही. आता दोघं आयुष आणि सार्थक गावाला गेले होते त्यामुळे दिवसभर काही साबुदाणा मी बनवला नाही. आता त्या दोघांनाही खिचडी प्रचंड आवडते. मग ते आल्यावर त्यांना विचारलं की खिचडी खाणार का, तर हो म्हटले. मग मी लगेचच खिचडी बनवायला घेतली. आता तांदूळ तसं तर कढईभर होता त्यामुळे त्यातला निम्म्याच तांदळाची मी खिचडी केली आणि बाकीचा उरलेला डब्यामध्ये काढून ठेवला, कारण तो फ्रीजमध्ये ठेवला तरी उद्या वगैरे नाही कसं बनवता येतं म्हणून. आता त्या तिघांना ना मस्त गरम गरम खिचडी परतायला ठेवली. तोपर्यंत ना कांदा पात घालून बेसन करायचं होतं मला मस्त. त्यासाठी कांदा पात चिरून घेतली, धुवून लसूण चिरून घेतला आणि हिरवी मिरची 2च घेतल्या, कारण ह्या मिरच्या ना खूप तिखट आहेत ना त्याच्यामुळे. तर या तिघांना मी खिचडी खायला दिली. त्याच्यानंतर घेतलं पिठलं करायला. आजार पण चालू आहे पण असं वाटतच नाही, कारण आता मी आजारी असले ना तरी पण मला सगळे घरातली कामं करायला लागतात. पण आता तुम्हाला मी आता याच्यातमध्ये नाही दाखवू शकत, कारण सगळ्या गोष्टी सगळ्या नाही दाखवलेल्या आवडत सगळ्यांनाच त्याच्यामुळं. पण माझे मिस्टर, माझी मुलं आजारी तरी ना ते तिघंही मला खूप मदत करतात स्वयंपाकात, कारण त्यांना माहिती माझी कंडिशन इतकी विचित्र आहे ना की मला अस्थमाचा त्रास असल्यामुळे, सर्दी झाल्यामुळे मला लगेच थोडं चाललं बोललं ना तरी लगेच दम लागतो. त्याच्यामुळे ते मला भरपूर मदत करतात. पण त्यांना मी ती मदत कॅमेऱ्यासमोर दाखवलेली आवडत नाही ना, त्याच्यामुळं ते मी काय तुम्हाला दाखवत नाही. तर मस्त पिठलं बनवून घेतलं आणि 4 चपात्या बनवायच्या होत्या, गोळ्या खायच्या, त्याच्यामुळे फक्त 4 चपात्या बनवून घेतल्या पटापट. आणि किती आजारी असले ना तरी पूर्ण किचन आवरल्याशिवाय मला काही झोपच येत नाही. सगळं जेवण वगैरे झालं, किचन आवरून घेतलं आणि पुढे आले तर बघा सार्थक आहे ना गोळ्या खात होता. तर म्हणत होता कुठून दुखणं आले काय माहिती, एवढ्या कडू गोळ्या खायला लागतात. म्हटलं मग आजारी कशाला पडतो, एवढ्या कडू गोळ्या खायची गरजच पडणार नाही तुला. त्याचं गोळ्या खाऊन झाल्यानंतर माझं इथं चाललं होतं वाफ घ्यायचं काम. कारण आता कफ झाल्यामुळे आणि अस्थमाचा त्रास असल्यामुळे ना सर्दी झाली की मला रोज 3 टाईम अशी वाफ घेऊन झोपावं लागतं. चला मग व्हिडिओ इथे सेंड करते. बाय.